आपलं सभागृह शिस्तबद्ध पद्धतीने खालचं विधान परिषदेचं उपसभापतींनी व्यवस्थित चालवलं, सगळं कामकाज झालं आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा पण मुद्दा झाला. मराठा आरक्षणाच्या बद्दल पण मी बोललो सभागृहामध्ये. कुणाला वाटलं नव्हतं की मराठा आरक्षण मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवले होते, पण मिळालं नाही. आम्ही दिलं, आम्ही जो शब्द दिला तो पूर्ण केला आणि टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार. मी सभागृहात पण बोललो की तुम्ही एक मताने खाली सभागृहात निर्णय घेतला, बाहेर जाऊन सांगता टिकणार नाही. अरे टिकणार नाही, अरे दिलं आत्ता, म्हणजे शुभेच्छा द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक तर दिलं नाही, देण्याची संधी होती तेव्हा तुम्ही म्हणजे हात आकडता घेतला आणि याच मराठा समाजाच्या जीवावर अनेक मोठे नेते झाले. मग आता त्याला वंचित ठेवण्याचं कारण काय? आणि म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेतली की सुप्रीम कोर्टामध्ये रिजेक्शन जे झालं त्याचे सगळ्या त्रुट्या, त्याचं ऑब्झर्वेशन, त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही हे केलं. हा सॅम्पल सर्वे नाही, हा अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आपण केला आहे. त्यामुळे आणि त्याचा GR पण काढला. त्यांना वाटलं एवढ्या लवकर होणार नाही, पण तो GR पण काढला आणि आता भरती पोलिसांची आणि शिक्षकांची आहे. या भरतीमध्ये ते पण पात्र ठरतील. बरोबर आहे, आरक्षणासह नाही, शेवटच्या वेतनावर 50%. नाही, पूर्ण वेतनावर. सर, प्रभागासंदर्भात तुम्ही जो निर्णय घेतला, तुम्हीच नगरविकास मंत्री असताना 3 प्रभाग केले आणि ते देखील आम्ही शब्द दिला होता पेन्शनचा, म्हणजे तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणार. आता आज आपण पाहिलं तर हे राज्य जे आहे आपलं पहिलं राज्य आहे इम्प्लिमेंट करणारं, तेही कुणाला वाटलं नव्हतं की पेन्शन आपण यांना सुधारित जे पेन्शन देणार त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळणार. जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याला टेन्शन ठेवणार नाही. समजा मार्केट लिंक आहे, त्याच्यामध्ये चढ उतार झाला तर जो गॅप आहे तो सरकार भरण्याची जिम्मेदारी घेतली आहे सरकारने. त्यामुळे याच्यावर देखील अनेक लोकांना वाटत होतं की आता फेब्रुवारीला यांनी हे केलेलं आहे मराठा आरक्षणासारखं, ह्याला पण वाटाण्याच्या अक्षता लावणार, पण असे आम्ही नाही. मी बोललो सभागृहामध्ये, पळवाट काढणारे नाही, वाट शोधणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे तुम्ही हे शब्द देणारं आणि शब्द पाळणारं सरकार आहे. काय 4 होते ना, अगोदर 4 होते प्रभाग. 4 करण्याची वेळ म्हणजे 4 सगळे ऍडजस्ट होतात त्याच्यामध्ये. अरे ऍडजस्ट म्हणजे तुम्ही ऐका, मागच्या वेळेस पण माझी हीच भूमिका होती. एखादं रिझर्वेशन निघालं, महिला, आता हे महिला 50% केलंय, आता त्यांना काय करणार? 3 मध्ये कुठे घालणार? 4 पाहिजे ना, दोघांना 2-2. मागच्या वेळेला मी मुख्यमंत्री नव्हतो. अरे ठीक आहे ना, आता ते होईल, सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल. अरे बाबा, आमची टीम चांगली काम करते आहे, व्यवस्थित चाललेलं आहे, खूप चांगलं सरकारचं काम चालू आहे. फील्डवर काम करणारं सरकार आहे, लोकांच्या दारी जाऊन काम करणारं आहे, घरी बसून काम करणारं नाही. फेसबुक लाईव्ह मी बोललो ना मगाशी, ते पुन्हा बोलत नाही, कारण फील्डवर ग्राउंड रियालिटी काय आहे हे बघून आम्ही काम करतोय. आणि म्हणून आज आपण पाहतोय की त्याचे रिझल्ट आहेत. FDI मध्ये नंबर 1, राज्य स्वच्छतेमध्ये नंबर 1, आज परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1, सगळ्या ह्याच्यामध्ये मी सगळं सांगितलं तुम्हाला, एक नंबर वन कशामध्ये आहे. आज कालच कुठला दिल्लीचा आपला काय केंद्र सरकारची जी एजन्सी आहे त्यांनी 1 लाख कोटी परदेशी गुंतवणुकीचा काल आपला अहवाल दिला FDIच्या बद्दल. सगळ्यात जास्ती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आहेत, देशामध्ये. त्यामुळे तुम्हाला सांगतो, उद्या आम्ही बारामतीच्या कार्यक्रमाला जाणार आहे आणि
अरे बाबा ऐका ऐका, पवार साहेबांनी स्वतः पत्रही दिले. पवार साहेबांनी माझ्याशी बोलले पण त्यांना आमचा कार्यक्रम असा हेक्टिक आहे की तिथून कार्यक्रम एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा चौथा, तिथून मग आम्ही जाणार आहोत अहमदाबादला. त्यामुळे त्यांना सांगितलं आता या आजच्या या दौऱ्यामध्ये शक्य होणार नाही, पण पुढच्या दौऱ्यामध्ये नक्कीच शक्य होईल. आपको शरद पवार जी ने पत्र जो भेजा आने के उसमें क्या जनता को कंफ्यूज करने की कोशिश हुई? अरे भैया देखो, अभी आप एक मिनट, जो खत लिखा उन्होंने, अभी उनके बाजू में ही कार्यक्रम है. जब मेरे घर के बाजू में कार्यक्रम होता है तो मैं बुलाऊंगा. वैसे उन्होंने बुलाया है तो हमने उनको कहा है कि भैया अभी वो जो पूरा शेड्यूल जो है हेक्टिक है, टाइट शेड्यूल है, और हमको वहाँ से अहमदाबाद जाना है, तो इस बार नहीं जमेगा, लेकिन अगली बार जरूर आएंगे.